नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। आणि महाराष्ट्र निवारण सेना यांनी संयुक्त विद्यमाने आजचा हा जो निषेध मोर्चा आंदोलन आपण घेतलेला आहे। मागाठाणेचा असंस्कृत आमदार प्रकाश सुर्वे यांनी जे बेताल वक्तव्य केलंय की मावशी मरो, आई मरो आणि मावशी जगो, राजकारण जरी बाजूला ठेवलं किंवा मतांचं काही गोष्टी बाजूला ठेवल्या तरी आज या प्रकाश सुर्वेने समस्त स्त्री जातीच्या मातृत्वाचा अपमान केलाय आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला आघाडी त्याचा जोरदार निषेध करत आहोत। आज या मागाठाणेमध्ये मराठी टक्का जास्त आहे। जर प्रकाश सुर्वे जिंकून यायचं असतं तर 2 वेळा तो पडला होता, तेव्हा तो शिवसेनेमध्ये आला, तेव्हा तो जिंकून आला आणि मराठी मतांवर तो जिंकून आला। उत्तर भारतीय यांच्या आम्ही विरोधात नाही, कधीही आम्ही कुठल्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या विरोधात नाही किंवा उत्तर भारतीय भाषेच्याही विरोधात नाही, पण अशा परिस्थितीमध्ये मतं मिळवण्यासाठी जर प्रकाश सुर्वे अशी तेढ निर्माण करत असेल तर त्यासाठी आमचा विरोध आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज तो आईबद्दल बोललाय, उद्या तो बोलेल बायको मरो आणि पप्पी देणारी जगो, ते चालणार आहे का आपल्याला? म्हणजे तुम्ही महिलांबद्दल काही वक्तव्य करणार, तुम्हाला कोणी ठेका दिला ही गोष्ट बोलण्याचा? महिलांबद्दल बोलण्याचा अधिकार, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, मग तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? महिलांबद्दल बेताल वक्तव्य काहीही बोलायचं? तुम्हाला आईची महिमा माहिती आहे? ज्या आईने तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलं त्या आईला मारून टाकण्याची भाषा करताय तुम्ही, ही गोष्ट चुकीची आहे। आणि त्यासाठी मी मागाठाणेमधल्या समस्त मराठी बांधवांना, बंधू भगिनींना अपील करते की या प्रकाश सुर्वेला त्याला त्याची जागा दाखवून द्या। आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनाही मी आवाहन करते की आपण या असल्या नालायक आमदाराला बडतर्फ करा। जैसे आपने सबने देखा, प्रकाश सुर्वे साहब ने कल बोला कि माए मरेगी तो भी चलेगा, मौसी जिंदा रहनी चाहिए। मराठी में एक मन है, माए मरो पण मावशी जगो। लेकिन और एक मन ऐसी है कि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी। कितनी भी मौसी आ जाएगी ना, लेकिन माँ की जगह वो कभी नहीं ले सकती। आप सबको पता है आज जो गद्दार आमदार हो गए हैं, वो अभी जनता से उन्होंने कभी उनका इंसानियत नहीं रखी, वफादारी नहीं रखी, वो जनता से क्या रखेंगे? जनता को ये सोचने की अभी आज ये बारी आई है। मैं तमाम मागाठाणे में या महाराष्ट्र में रहने वाली मराठी जनता को आह्वान करूंगी कि आज जो ये सत्ता में बैठे हुए लोग हैं, उनको लोगों का विकास करने से कोई आन बान नहीं है, उनको लोगों का विकास नहीं करना है, बस राजनीति के नाम पे लोगों को तोड़ना है, फोड़ना है और राज्य करना है। अगर उनको खुद मराठी होते हुए अगर वो बोल सकते हैं कि मराठी मरनी चाहिए, तो ये सबसे, मैं बोलूंगी ना, शर्मनाक बात है एक मराठी आदमी को। तो अभी समय आ गया है, जैसे मीरा भाईंदर में मराठी का जब अपमान हुआ तभी जो बड़ा मोर्चा निकला और तभी आपने सबने देखा वहाँ के डीसीपी को, एसपी को, सबको ट्रांसफर कर दिया। वो ताकत थी मराठी आदमी की। और अभी ये महानगर पालिका में अगर मराठी आदमी को लगता है कि महाराष्ट्र में, मुंबई में आपको इज्जत मिलनी चाहिए, हमारे लोगों का विकास होना चाहिए, तो अभी ये मराठी आदमी को सबको एक होने की जरूरत है। आता मला सांगा, जेव्हापासून यांचं सरकार आलं तेव्हापासून ह्यांचे प्रत्येक नेते काही ना काही बेताल वक्तव्य करतात। एवढी मस्ती ह्यांना येते कुठून? संविधानाची पायमल्ली करतात, हुकुमशाही करतात। आज आम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन येतात, तुम्ही जाळपोळ करू नका, तुम्ही फोटोना जोडे मारू नका। हीच का ती लोकशाही आहे आमची? आज ह्यांचं सरकार आल्यापासून या 10 वर्षामध्ये आम्ही माय भगिनी, आज आमच्या खिशातले पैसे गेले। काळं धन आणणार बोललो, तू कुठे गेलं? तुम्ही दिलेली वचनं तो तुम्ही पूर्ण करत नाही, परंतु नागरिकांना कोणता तरी खोटा अजेंडा, काय म्हणायचा, पटंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है। अरे कुठे? आज आम्ही उत्तर भारतीय आणि मराठी लोक एकत्र नांदतोय, एकत्र राहतोय, परंतु तरी सुद्धा याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा आणि लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावरती भांडवायचा, एवढंच फक्त या सरकारने केलेलं आहे। बाकी त्यांनी विकासाचं काहीच केलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही समस्त शिवसेना आणि मनसे यांच्या वतीने आमदार प्रकाश सुर्वेंचा, गद्दार आमदार प्रकाश सुर्वेंचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे।